जय गजानन जय तु संस्कृतम. महाकवी भासांच्या स्वप्नासुत्तम नाटकाच्या 4थ्या अंकामध्ये वासवदत्तेच्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा प्रसंग आपण पाहतोय. तो पाहत असताना पूर्वीही 2 वेळा तिला अशा प्रकारचा आनंद मिळालेला आहे याचं वर्णन आपण पाहिलं. पहिल्यांदा ब्रह्मचार्याच्या मुखातून अप्रत्यक्षरित्या जिचा काही संबंध नाही, ओळख नाही, पाळख नाही अशा व्यक्तीच्या माध्यमातून तिला तो आनंद मिळाला होता, कारण राजाचं तिच्यावर किती प्रेम आहे हे त्यांनी बोलता बोलता सगळ्यांना सांगितलेलं होतं. नंतर पद्मावतीच्या मुखातून पद्मावतीने वीणा शिकायची इच्छा व्यक्त केली आणि राजा बोलला नाही इत्यादी गोष्टीतून आपल्याला ते आनंद तो तिला प्राप्त झालेला होता. आणि आता मात्र प्रत्यक्ष राजा स्वतःच्याच तोंडाने सांगतोय की जरी रूपशील, माधुर्य इत्यादीच्या माध्यमातून मला पद्मावती चांगली वाटत असली तरी वासवदत्तेच्या ठिकाणी माझं जे मन आहे ते अद्याप ती हरण करू शकत नाही. याचा अर्थ माझ्या मनात मात्र वासवदत्ताच आहे हे प्रत्यक्ष वासवदत्तेला ऐकायला मिळतं. आणि मग ती अत्यंत आनंदाने म्हणाली होती की खूप चांगली गोष्ट झाली, या निमित्ताने या अज्ञातवासामुळे मला हे ऐकायला मिळालं. हा अज्ञातवास सुद्धा किती सुंदर आहे. आणि महाराजांचं हे वाक्य म्हणजे जणू काही आजपर्यंतच्या सगळ्या केलेल्या मेहनतीचं मला पारितोषिक मिळालं अशा पद्धतीच्या तिच्या भावना आपण मागच्या भागापर्यंत पाहिल्या होत्या. आज त्याच्या पुढचा भाग आपल्या समोर महाकवी भास सांगतायत. जेव्हा हे वाक्य, कारण पद्मावतीचं नाव न घेता वासवदत्तेचं नाव जेव्हा घेतलं तेव्हा ते वाक्य जसं पद्मावतीने ऐकलं, वासवदत्तेने ऐकलं तसं दासीनीही ऐकलं होतं. आणि त्याच्यावर दासीनी दासीच्या पद्धतीने प्रतिक्रिया दिलेली आहे. दासी मात्र शब्द वापरते भर्तृहरिके अदाक्षिण्य खलू भरता. कसे आहेत महाराज, त्यांना नेमकेपणाने चांगलेपणाने उत्तर देता येत नाही, अदाक्षिण्य आहेत. याचा अर्थ योग्य व्यक्तीचं नाव घेत नाही, कारण तिच्या दृष्टीने तिची राजकन्या हीच योग्य व्यक्ती आहे. आणि मग तिचं नाव न घेता वासवदत्तेचं नाव घेणारा राजा तिच्या दृष्टीने अजब वाटणारा आहे म्हणून तिने ते वाक्य वापरलं. पण पद्मावती मात्र किती प्रगल्भ आहे, आपण वारंवार त्याचा विचार करतोय. पद्मावती म्हणते हाला मा मा एवम, नाही नाही असं म्हणू नको. हे जे वाक्य आहे ना हे त्यांच्या वाक्यालाही आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या वाक्याला असं म्हणू नको असाही अर्थ आहे. पतीवर इतकं प्रेम आहे की तो जी कोणती भूमिका घेईल ती मला मान्य, अशा पद्धतीचं तिची जी रचना आहे ती आपल्याला समजून घेण्यासारखी आहे. नाही नाही असं म्हणू नको, त्यांचं बरोबर आहे. मग वाक्य बरोबर आहे आणि त्याच्यापेक्षा त्यांचं आहे ना मग बरोबर आहे. ही जी भूमिका आहे तिची ती आपल्या समोर येते. आणि मग तिने सांगितलं सदाक्षिण्यमेव आर्यपुत्र, हा असं काय म्हणते की महाराजांना योग्य व्यक्तीच हे करता येत नाही. अगं ते योग्यच पद्धतीने बोलतात, दाक्षिण्य युक्त असंच त्यांचं वागणं आहे. यहा इदानीम अपि आर्याया वासवदत्ता या गुणान स्मरती. अगं वाईट नाहीये हे, उलट ही चांगली गोष्ट आहे की इतक्या काळानंतर सुद्धा पत्नी प्रत्यक्ष जिवंत नसताना सुद्धा ते तिची आठवण काढतात, ते तिच्या गुणांचं स्मरण करतात. याचा अर्थ राजा योग्य माणूस आहे आणि राजा योग्य व्यक्तीचाच विचार करत आहे. कारण पत्नी संपल्यानंतर विसरून गेला असता तर उलट ती वाईट गोष्ट ठरली असती, तो त्याचा अवगुण ठरला असता. तसा नाहीये राजा. त्याच्यामुळे राजा सदाक्षिण्यच आहे. पद्मावतीची भूमिका आपल्याला पाहायला मिळते अत्यंत प्रगल्भ. त्याच्यामुळे स्वाभाविक तिला वासवदत्ता म्हणते भद्रे अभिजनस्य सदृशम मंत्रिकम. अत्यंत योग्य अशा पद्धतीने श्रेष्ठ घरंदाज व्यक्तिमत्वाने बोलावं असंच तू बोललेली आहे. अभिजन याचा अर्थ खानदानी लोक अशाच पद्धतीने सुयोग्य विचार करतात. ते निव्वळ वरपांगी विचार करत नाही. त्या भूमिकेच्या मागे असणारी भूमिका जी असते, मांडलेली भूमिका दासीनी ऐकली, त्या भूमिकेच्या मागे असणारा विचार पद्मावतीने व्यवस्थित जाणला. आणि म्हणून पद्मावतीचं कौतुक वासवदत्ता आपल्या समोर करतीये. ती म्हणतीये योग्य अशा पद्धतीने तू बोलली. इकडे राजाचा आणि विदूषकाचा संवाद सुरू आहे. त्या संवादाने आता एक वेगळी कड घेतलेली आहे. राजा म्हणतो उक्तम मया, ठीक आहे मी तर आता सांगितलं की मला कोण आवडतं, जरी इतकी पद्मावती आवडत असली तरी वासवदत्ता मनात इत्यादी भवानी दानिम कथय, तू आता तू सांग तुला कोणती वहिनी आवडते. त्यावेळीची ती वासवदत्ता वहिनी की यावेळीची पद्मावती वहिनी, तू सांग का भवता हा प्रिया, हा तुझी कोण लाडकी आहे. तदा वासवदत्ता इदानीम पद्मावती वा, ती वासवदत्ता तुला जास्त आवडते की ही पद्मावती. ती पद्मावती हसत मागून म्हणते आर्यपुत्र हा आपी वसंतका हा संवृत्ता. अरे काय अजब आहे, आर्यपुत्र आता वसंतकासारखं वागायला लागले. याचा अर्थ काहीतरी बालिश पद्धतीचं, काहीतरी एखाद्या लहान मुलासारखं अशा पद्धतीचा प्रश्न आता हे
विचारू लागले. गमतीने तिने ते वाक्य वापरलेलं आहे. विदूषक मात्र म्हणतोय की मे विप्रलिपेतेन विप्र लपितेन, मी काय बोलून उपयोग आहे, अशा अर्थाने त्याचं ते वाक्य आहे की मी काय विप्रलाप करून, याचा अर्थ काहीही अर्थ नसलेलं बोलणं, अशा पद्धतीने मी करून काय उपयोग आहे. उभे अपि तावद भवत्यो मे बहुमते, मला काय दोघीही तितक्याच आवडत्या होत्या, दोघीही तितक्याच आवडत्या आहेत. त्याच्यावर राजा त्याला म्हणतो वैधेय, याचा अर्थ बदमाशा, डामरट माणसा, अशा अर्थाने तो शब्द आहे. हे बदमाशा मामेव बलात् श्रुत्वा किम इदानीम नाभिभाषसे, मला मारी एवढ्या सगळ्यांनी सांगायला लावलं, जबरदस्ती माझ्याकडून ऐकून घेतलं आणि स्वतःवर वेळ आल्यानंतर मात्र तू बोलत नाहीस का. त्याच्यावर तो त्याला म्हणतो की मामापी बलात्कार येणं, मलाही तू जबरदस्ती करशील का, माझ्याकडूनही तू तसंच ऐकून घेशील का जशी मी तुला जबरदस्ती केली. राजा म्हणतो अथक किम बलात्कार नाही, जबरदस्तीच मी तुझ्यावर करणार, तुझ्याकडून ते हे उत्तर ऐकणारच. त्याच्यावर विदूषकही त्याच पद्धतीने, कारण शेवटी तुम्ही एखाद्या माणसाला जबरदस्ती बोलायला कसं लावू शकाल, म्हणून तो म्हणतोय ते नाही न शक्यम श्रोतम, जा नाही सांगत. त्या मित्रांची गंमत जी चालू आहे ती आपल्या समोर. राजा मात्र ताबडतोब हे म्हणतो प्रसिद्ध तो महाब्राह्मण. इथला जे महाब्राह्मण शब्द आहे ना, तो चांगल्या अर्थाने नाहीये, टिंगल करणे आहे, गंमत करणे आहे त्याची. एखाद्या माणसाला आपण म्हणतो खूपच शहाणा आहे, याच्यातला शहाणा शब्दाचा अर्थ शहाणा असा बिलकुल नसतो. तिथली जशी रचना आहे, फार विद्वान आहेस, त्यातली जी रचना आहे तसं ते महाब्राह्मण आहे. अरे बाबा महाब्राह्मण, तुला काय, तू सांग बाबा, जाऊ दे, स्वैरम अभिधीयताम, तर जाऊ दे, मोकळेपणाने सांग, नको असं करू. त्याच्यावर विदूषक म्हणतोय इदानीम शृणोतु भवान, ठीक आहे ऐके माता, सांगायचंच आहे तर तत्र भवती वासवदत्ता मे बहुमता. यांनी उलटा क्रम केलेला लक्षात घ्या. त्यांनी पहिले पद्मावती बद्दल बोलला आणि मग वासवदत्तेकडे जाऊन पोहोचला. यांनी वासवदत्तेपासून सुरुवात केली आणि पद्मावतीवर येणार. तो म्हणतो तत्र भवती वासवदत्ता मे बहुमता, मला ती वासवदत्ता खूप आवडत होती. तत्र भवती पद्मावती तरुणी, दर्शनीया, अकोपणा, अनहंकारा, मधुरवाग, सदाक्षिण्या. पद्मावती बद्दल किती मुद्दे कळले लक्षात घ्या. त्याला बडबड करायची हौस आहे, खूप बोलावं त्याला वाटतं, पण त्या बोलण्याच्या माध्यमातून पद्मावतीच्या कॅरेक्टरचे किती पैलू आपल्या समोर आले लक्षात घ्या. वासवदत्तेच्या कॅरेक्टरचा अत्यंतिक आनंदाचा प्रसंग भासांनी मोकळा केला. आता पद्मावतीला चांगलं वाटेल अशा पद्धतीची रचना असली पाहिजे. म्हणून आपल्या समोर पद्मावतीचं गुणगान वेगळ्या पद्धतीने विदूषकाच्या द्वारे आणलेलं आहे. आणि मग विदूषक कसा म्हणतोय, त्याने एक एक शब्द वापरला. तत्र भवती पद्मावती, ती पद्मावती कशी आहे, तरुणी, याचा अर्थ तरुण आहे. दर्शनीया, दिसायला अत्यंत सुंदर आहे. अकोपना, कधीही न रागावणारी आहे, न चिडणारी आहे. अनहंकारा, एवढं सगळं असून तिला अहंकार नाही. आपण राजकन्या आहे या गोष्टीचा, तिच्यामध्ये गर्व नाहीये. मधुर वाक, गोड बोलणारी आहे. सदाक्षिण्या, आणि प्रेमाने सगळ्यांशी वागणारी आहे. इतके सगळे मुद्दे तिच्यामधले, इतके सगळे पैलू तिच्या व्यक्तिमत्वाचे त्यांनी आपल्या समोर सांगितले. आणि मग ते सांगितल्यानंतर विदूषकाचं काम आहे मुळात हास्य निर्मिती इत्यादी करणे, किंवा काहीतरी गंमत करणे, किंवा कथानकाला एकदम वेगळीच कलाटणी देणे. इथं तशी रचना आपल्या समोर येते. अयमच्या अपरो महान गुणः. आणि इतकं सगळं असल्यानंतर आणखीन एक महत्वाचा गुण तिच्या ठिकाणी आहे. कोणता? स्निग्धेन भोजनेन माम प्रत्युद्गच्छते कुत्रनुगत खलु आर्य वसंत क इति. सगळे महत्वाचे म्हणजे स्निग्ध भोजन, अत्यंत प्रेमाने निर्माण केलेलं, अत्यंत चांगल्या स्वरूपाचं निर्माण केलेलं, मस्त खाण्याचे पदार्थ घेऊन येते. आणि कुठे गेले आर्य वसंतक भाऊजी, कुठे गेले वसंतक भाऊजी, अशा शब्दामध्ये मला जणू काही शोधत सगळीकडे फिरते, म्हणून मला ती जास्त आवडते, कारण खाण्याचा विषय. आता मला सांगा, हे सगळं मागे वासवदत्ता ऐकत आहे. ती वासवदत्ता स्वतःशीच म्हणते भवतु वसंत क. ठीक आहे वसंत का स्मर इदानीम येतात, मला येऊ दे बाहेर, मग सांगते की ती खायला पाहिजे नाही का तुला, ती गोड गोड खायचं देते म्हणून ती तुला आवडते का. अशा पद्धतीची तिची ही एक अत्यंत विनोदी पद्धतीची प्रतिक्रिया त्याच्यावर येते. राजाला मात्र हे सगळं झाल्यानंतर राजा सहज बोलताना एक वाक्य बोलून गेला आणि सगळी कथानक बदललं आपल्या समोरचं.
भवतु भवतु वसंतक सर्वमेतम कथयिष्ये देवी वासवदत्ता येई. राजा पटकन बोलला, हा ठीक आहे थांब ना, असं असं सांग म्हणतो ना तू, अशी अशी पद्मावती तुला आवडते, थांब मी वासवदत्तेला सांगतो. राजा सवयीप्रमाणे बोलून गेला आणि जसा बोलला तसा तो विदूषक मात्र त्याच्यावर, कारण कसंही गोष्ट लक्षात घ्या, आतापर्यंत जेवढं दुःख राजांनी पाहिलेलं आहे, भोगलेलं आहे, ते सगळं विदूषकांनी जवळून पाहिलेलं आहे. विदूषक मित्र आहे त्याचा, सतत त्याच्या सोबत आहे. आणि मग एका मर्यादेनंतर समोरचा माणूस जर सतत रडत राहत असेल आणि सतत त्या भूतकाळाच्या गोष्टीत जात असेल तर त्याचं दुःख तर असू शकतं, पण बाकीच्यांची जी अवस्था होते ना ती विदूषकाची आहे. चिडून जातात लोक, आता पुरे करणं, किती दिवस रडशील, अशी जी अवस्था असते तशा याच्यात जेव्हा पाव तेव्हा याला आपला वासवदत्ताच आठवते, जेव्हा पाव त्या जुनच आठवतं, अशी जी चिडचिड त्या सोबतच्या लोकांची असते ना, विदूषकाची ती अवस्था आहे. आणि म्हणून जसं त्यांनी सांगितलं वासवदत्तेला मी सांगील, हा पटकन बोलून गेला. अविधा वासवदत्ता, कुत्र वासवदत्ता, चिरात खलू उपरता वासवदत्ता. त्याच्या टप्प्यांमध्ये आपल्याला ती चीड लक्षात येते. एकदम चिडूनच बोलला असेल असं नाही. तो म्हणतो, अरे कुठे वासवदत्ता, केव्हाच मेली वासवदत्ता, केव्हाची गेली वासवदत्ता. तुझ्या एक डोक्यात केव्हाही आपलं जिकडून तिकडून आलं की वासवदत्ता वासवदत्ताच चालू राहतं, अशा याच्यात त्याचं ते वाक्य आहे. म्हणून त्यांनी सांगितलं अविधा वासवदत्ता संपलीये, कुत्र वासवदत्ता, कुठे वासवदत्ता, चिरात खलू उपरता वासवदत्ता, खूप पूर्वीच निघून गेली वासवदत्ता. आणि जसं उपरता वासवदत्ता याचा अर्थ संपली वासवदत्ता, मेली इत्यादी वाक्य ऐकतात राजा एकदम दुःखात जातो. सविषादम एवं उपरता वासवदत्ता, अरे अरे मेली वासवदत्ता. आणि मग त्यांनी वाक्य वापरलं, का मी असं बोलतोय. वासवदत्तेसाठी मात्र त्याच्या या दुःखातल्या वाक्याने सुद्धा आणखीन एक आनंदाचा विषय आहे. तो म्हणतोय, अनेन परिहासेन व्याक्षिप्तम मे मनस्त्वया. ही जी गंमत चालली होती आपली एकमेकांशी करत असलेली थट्टामस्करी आपण जी करत होतो, त्यांनी तू माझं मन वेगळ्या याच्यात नेलेलं होतं, माझं मन व्यापून टाकलेलं होतं, त्या मनावर जणू काही एक पडदा टाकलेला होता. तर तो वाणीम तथैवेयम, तसंच पद्धतीने माझ्या मुखातून वाणी निघाली. पूर्वाभ्यासेन निसृता, पूर्वीपासूनचा जो माझ्या वाणीला अभ्यास आहे, याचा अर्थ सतत वासवदत्तेचं नाव घेण्याची जी सवय माझ्या वाणीला लागलेली आहे, माझ्या बोलण्याला लागलेली आहे, त्यातून माझ्या मुखातून सहज वासवदत्तेचं नाव निघून गेलं. वाक्याचा अर्थ समजून घ्या, राजाला वासवदत्तेची सवय लागलेली आहे. आणि ही जी आपण प्रकार सुरुवातीला पाहिला होता की प्रेम कशाला म्हणतात, एखाद्या माणसाची सवय होणे, एखाद्या गोष्टीची सवय होणे, त्याच्याशिवाय न करमणे, त्याच्याशिवाय बेचैन वाटणे, सहज नाव घेताना सुद्धा त्याच व्यक्तिमत्वाचं नाव येणे, हे जे प्रेमाचे पैलू आपण पाहिले होते ते सगळे इथे राजाच्या बोलण्यातून येतात. की मी माझ्या सहज सवयीनुसार वासवदत्तेचं नाव घेऊन मोकळं झालो. स्वाभाविक पद्मावती मात्र म्हणतीये, रमणीय हा खलू कथायो नृशंसेन विवादिता. हा जो नृशंस म्हणजे कठोर क्रूर अशा पद्धतीने शब्द वापरला, कारण राजा त्याच्यामुळे रडलेला आहे म्हणून ती विदूषकाला नृशंस म्हणते, कठोर म्हणते, क्रूर म्हणते. या क्रूर माणसाने सगळा चांगला चालू असलेला कथाभाग विस्कळीत केला, सगळा संपवून टाकला. आता लक्षात घ्या, एवढ्या याच्यामध्ये राजा दुःखी झालेला आहे आणि राजाचं दुःख दूर करणे हे राजाच्या पत्नीचं काम आहे. कोणत्या? दोन्ही. कारण त्या दोघी तिथे त्यात लक्षात घ्या. आणि म्हणून आता जो पुढचा प्रसंग होणार आहे तो आतापर्यंत पद्मावतीने वासवदत्तीच्या निमित्ताने जो त्याग केला, त्या त्यागाचं केलेलं तिन्ही परिमार्जन आहे. पहिल्यांदा जेव्हा राजा होता तेव्हा पद्मावती म्हणाली होती, तुझ्यामुळे मी राजाच्या समोर जात नाही. पण आता मात्र पद्मावती वासवदत्ता उलटा विषय घेतीये. ती स्वतःहून पद्मावतीला राजाच्या जवळ पाठवत आहे. का? कारण राजा दुःखात आहे. आणि लक्षात घ्या, वासवदत्तेच्या प्रेमाचं हे टोक आहे की राजाच्या दुःखाकरता वेळ पडली तर माझी सवत राजाच्या जवळ गेली तरी चालेल, तिच्या मनाबद्दल राजाच्या मनात जास्ती प्रेम निर्माण झालं तरी चालेल, पण माझा पती दुःखी होता उपयोगी नाही. हे वासवदत्तेची अत्यंत प्रगल्भ जी भूमिका आहे ती आपल्या समोर येते. मग वासवदत्ता स्वतःशीच म्हणते, भवतु भवतु विश्वस्तास्मी
अहो प्रियम नाम, एका बाजूला मात्र तिचं वर्णन म्हणजे आत्ताच अर्थीत तिने पाठवलेलं नाही, पण ती एका बाजूला म्हणतीये की वा वा किती माझा नशीब आहे, किती विश्वास मला निर्माण झालेला आहे, की मी अत्यंत आनंदात आहे. अहो प्रियम नाम ईदृशम वचनम प्रत्यक्षम श्रूयते, मला हे प्रत्यक्ष ऐकायला मिळालं. हे तिचा एका आनंदाचं टोक आपल्या समोर आलं. इकडे मात्र विदूषकाचा प्रसंग चालू आहे. तो म्हणतो धार येतो भवान, ए बाबा शांत हो, आठवण जुनीकडून रडू नको. अनतिक्रमण ही विधी याचा अर्थ नशीब, ते काही पलटवता येत नाही, ते आपल्या हातात नसतं. ईदृशम इदानीम एतद, हे असंच नशिबाच्या बाबतीत आहे. आपल्याला हे शांतपणे समजून घेतलं पाहिजे. राजा मात्र म्हणतोय वयस्य न जानाति भवान अवस्थाम, माझ्या अवस्थेला तू ओळखत नाही, तुला नाही लक्षात येत आहे. कुतः, कारण की काय अवस्थेचं कारण आहे. दुःखम त्यक्तुम बद्धमूलानुरागः स्मृत्वा याति दुःखम नवत्वम यात्रा त्वेषा यद विमुच्यैह बाष्पम प्राप्ता अनुरुण्याम याति बुद्धिप्रसादम. मी जेवढं त्या दुःखाला विसरण्याचा प्रयत्न करतो तेवढं ते स्मरण झालं, तिची आठवण आली की पुन्हा नवीनपणाने येतं. आणि मग जेव्हा मी डोळ्यातून बाष्पाच्या धारा सोडतो, पाणी माझ्या डोळ्यातून येतं, तेव्हा त्याच्यासोबत माझी बुद्धी थोडीशी हलकी होते. म्हणून राजा वासवदत्तीची आठवण काढत रडायला सुरुवात करतो. पुढे जे काय होतं ते पुढच्या भागात पाहू. तोपर्यंत जयतु संस्कृतम.